नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 1 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करणार आहोत. तर नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकाने या स्वामी कृपेने करा, म्हणजे वर्षभर तुमच्यावरती स्वामी कृपा राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील. तर कोणकोणते उपाय आणि कोणत्या सेवा आपल्याला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला करायच्या आहे, तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर नवीन वर्षाचे स्वागत हे आपण सर्वच करणार आहोत. तर या नवीन वर्षाची सुरुवात या काही सेवेने नक्कीच करा. तर जसं जमेल तसं तुम्ही या सेवा करू शकता. तर स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पाठ या दिवशी करायचा आहे. तर एका बैठकीत तुम्हाला जमेल तर एका बैठकीतही तुम्ही हा पाठ करू शकता, किंवा अर्ध सकाळी आणि अर्ध संध्याकाळी याप्रमाणेही तुम्ही हा पाठ करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल. ज्यांची खूप इच्छा आहे सेवा करायची पण त्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल. तर याला कशाचंही बंधन नाही. ते तुम्ही मासिक धर्मातही तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. तर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ हा करू शकता. तर दिवसामध्ये तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. तसेच ज्यांना जमेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पाठही करा. तर आपल्या कुलस्वामिनीचीही आपल्याला पूजा व सेवा ही करायची आहे. तसेच ज्यांना काहीच सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे 11 वेळा पठण केलं तरी चालेल, किंवा 1 वेळा केलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पाठच करायचा आहे. 3 अध्याय किंवा 6 अध्याय असं नाही करायचं, तर संपूर्ण 21 अध्यायाचं पठण आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना केंद्रामध्ये जाऊन करायला जमेल तर त्यांनी केंद्रात जाऊनही या सेवा केल्या तरीही चालेल. आणि ज्यांना सेवा करायला जमेल त्यांनी अवश्य या सेवा उद्याच्या दिवशी नक्कीच करा. फक्त या सेवा करताना दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान सेवा करू नये. तसेच उद्यापासून आपल्या मुख्य दरवाजावर मध्यभागी कुंकवाने स्वस्तिकही काढायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपनही करायचं आहे, कारण मुख्य दरवाजातूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि हे उपाय केल्याने जी काही नकारात्मकता आहे तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आणि पहिल्या दिवशीच नकारात्मकता ही घरामध्ये प्रवेश न करू देणे, म्हणजेच आपल्या घरातील वातावरण हे कायम आनंदी राहील. त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात ही सोमवारपासूनच होत आहे आणि त्यामुळे या दिवशी जवळपास शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन शिवलिंगावर आपल्याला घरातील नळाच्या पाण्याने अभिषेकही करायचा आहे. कारण नवीन वर्षाची सुरुवात ही सोमवारपासूनच सुरू होत आहे आणि त्यासाठी तुमच्या जवळपास जर शिवमंदिर असेल तर नक्कीच तुमच्या घरातील नळाचं पाणी घेऊन तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करा. आणि शंकरांना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करायची आहे. तसेच तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्याही तुम्ही बोलू शकता. त्याचप्रमाणे शिवलिंगावर जलाभिषेक करताना तांब्यामध्ये थोडंसं पाणी तसेच ठेवावे. ज्यावेळेस तुम्ही शिवलिंगावर जलाभिषेक कराल तर त्यावेळेस थोडंसं पाणी हे तांब्यामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आणि ते संपूर्ण घरामध्ये आपल्या शिंपडायचं. तसेच या पहिल्या दिवशी कोणाबद्दलही वाईट चिंतू नये, कोणाबद्दलही वाईट बोलू नये. तसेच शक्य असेल तर या पहिल्या दिवशी दानही तुम्ही करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. तसेच सोमवार असल्यामुळे शिवलीलामृतामधील 11वा अध्याय वाचायचा आहे. तर ज्यांना शक्य असेल तर त्यांनी प्रदोष काळामध्ये हा अध्याय नक्कीच वाचा, व मंदिरामध्ये जाऊन वाचायला जमेल तर मंदिरात जाऊनही तुम्ही शिवमंदिरामध्ये हा अध्याय वाचू शकता. तर मंदिरामध्ये आपण ज्याही काही सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच जास्त प्रमाणात मिळतं. तर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच या सेवा मंदिरात जाऊन करा. त्याचप्रमाणे या शुभ दिवशी तुळशीचीही आपल्याला पूजा करायची आहे. तर तुळशीला जल अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाचीही पूजा आणि पिंपळाच्या झाडालाही जल अर्पण करा. व तसेच साखर व पीठ हे मुंग्यांसाठी टाका. तसेच गाईसाठीही नैवेद्य हे तुम्ही
काढू शकता, गाईला नैवेद्यही खाऊ घालू शकता। तर जे जे करता येईल तुम्हाला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर ते तुम्ही करू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे जमेल ते तुम्ही या दिवशी करू शकता। तर अवश्य या नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाने या सेवा अवश्य करा। खूप शुभ दिवस आहे। या वर्षी नवीन वर्ष हे सोमवारी आल्यामुळे आणखीच शुभ झालं आहे। तर त्यासाठी नक्कीच या शुभ दिवशी तुम्हाला होतील तितक्या सेवा या तुम्ही करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।